सिमेंटनं भरलेला एक ट्रक आज पहाटे करूळ घाटातील दरीत कोसळला। या अपघातात कर्नाटकातील विजापूरमधील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला। आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत विजापूरमधील राजू प्रेमसिंग राजपूत आणि राहुल राजू राजपूत यांचा अंत झाला। चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कर्नाटकातील गुलबर्गा इथून सिमेंट घेऊन KA 28 AA 5545 या क्रमांकाचा एक ट्रक वैभववाडीकडे निघाला होता। चालक राजू राजपूत याच्यासोबत त्याचा मुलगा राहुल ट्रकमध्ये होता। त्यांच्या मागोमाग गोपाळ महादेव राठोड यांचा ट्रक येत होता। आज पहाटे 4 वाजता या सर्वांनी गगनबावडा इथं थांबून चहा घेतला आणि पुन्हा प्रवास सुरू केला। पहाटे 5च्या सुमारास ट्रक करूळ घाटात आला। एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक घाटातील रस्त्याकडेच बॅरियर तोडून सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळला। त्यामुळे दरीत सिमेंटची पोती विखुरली तर ट्रक दिंडवणेवाडी परिसरातील घनदाट झाडांमध्ये अडकला। पाठीमागून येणारे चालक गोपाळ राठोड यांना हा अपघात दिसला। त्यांनी ताबडतोब 112 या आपत्कालीन क्रमांकावर माहिती दिली आणि वैभववाडीचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर घटनास्थळी दाखल झाले। उपनिरीक्षक उल्हास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक फकरुद्दीन आगा, हवालदार संदीप कांबळे, पोलीस नाईक उद्धव साबळे, सुरेश पाटील, अजय बिल्पे, किरण मेथे, मोहन राणे, हरीश जायभाय, रणजित दबडे, किरण कांबळे यांच्यासह सह्याद्री जीवरक्षक टीमचे हेमंत पाटील, प्रदीप मोरे, राजेंद्र वारंग, रवींद्र सावंत, विजय सावंत, विजय पवार, आनंद शिंदे, अमर शिंदे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। सुमारे 300 फूट खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। सुमारे 2 तासानंतर दोन्ही मृतदेह दरीतून वर काढण्यात यश आलं। या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाल्यानं कर्नाटकातील राजपूत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय।